वारकरी संप्रदायाची जी पार्श्वभूमी आहे तीच मुळात नाथ संप्रदायाची आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रथे. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवे सार चोचविले. पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही जी ज्ञानाची परंपरा होती ते नाथ संप्रदायाकडून, निवृत्ती महाराजांकडून ती ज्ञानोबरायांपर्यंत आली. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारलं. सर्वसामान्य माणसापर्यंत हे ज्ञान जाऊन पोहोचायला हवं. ज्ञानाला एकतर गुरु शिष्य परंपरेची मर्यादा होती, दुसरी भाषेची मर्यादा होती. या सगळ्या मर्यादा ज्ञानोबरायांनी झुगारून दिल्या आणि एक गुरु एक शिष्य नव्हे तर आता हे ज्ञान सगळ्यांसाठी खुलं करून द्यावं लागेल यासाठी प्रयत्न केला. आणि जी गीता संस्कृत मध्ये होती, खरं तर आता आपल्यापैकी किती जणांना संस्कृत समजते? इकडून तिकडून वाचता आली तरी लवकर अर्थ लावता येत नाही. आणि मग सर्वसामान्य माणसाला कळेल अशा साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये हे तत्वज्ञान पोहोचवता येईल का, याच्यासाठी ज्ञानोबरायांनी प्रयत्न केला. आणि प्राकृत मध्ये ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्या समोर मांडला. खरं तर ज्ञानोबरायांचे केवढे उपकार आहेत. जर इतक्या साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये गीतेचं तत्वज्ञान जर ज्ञानोबरायांनी मांडलं नसतं तर बहुतांशी लोकांना ते उमगलंही नसतं. मला एक प्रसंग सांगतो. त्याचा दृष्टांत आहे की एकदा नारद मुनी पृथ्वीवरती फेरफटका मारत होते आणि ते भेटायला गेले नंतर विष्णू भगवानांना. आणि त्यांना म्हटले, देवा तुम्ही गीता सांगितली खरी, पण त्या गीतेचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. देवाने विचारलं, उपयोग झाला नाही म्हणजे नारद मुनी तुम्ही असं बोलताय काय? म्हणे, अहो तुम्ही सांगितली ती संस्कृत मध्ये, पण आता ती संस्कृत लोकांना उमगत नाही. आणि ज्यांना उमगते त्यांनी चुकीचे अर्थ लोकांच्या समोर मांडण्याचा आता प्रयत्न सुरू आहे. म्हणे, झालं काय नेमकं? म्हणे, मी पृथ्वीवरती फेरफटका मारून आलो. एका शेतामध्ये एक 5-10 लोक काम करत होते. बिचारे दिवसभर राबले आणि जाताना त्यांनी त्यांच्या ठेकेदाराला विचारलं, ए बाबा, आम्ही आमचं दिवसभर काम केलंय, आमची काय रोजंदारी असेल ती आम्हाला देऊन टाक. तेव्हा तो ठेकेदार म्हटला, तुम्हाला गीता कळते का? भगवान श्रीकृष्णानं सांगितलंय फळाची अपेक्षा न करता काम करायचं. जा घरी, म्हणला उद्या परत कामाला या. तुम्ही गीता सांगितली घरी, पण त्याचे असे अर्थ लोकांनी लावले. आणि आता मात्र आपल्याला वेगळ्या पद्धतीनं गीता सांगावी लागेल. आतापर्यंत भगवंतानं कोणत्या कामासाठी जन्म घेतला होता? एक तर दुर्जनांचा संहार करता यावा म्हणून जन्म घेतला, किंवा सज्जनांचं रक्षण करता यावं म्हणून जन्म घेतला. आता पराकुटीचा सज्जनही नाही की देवाला वाटावं नाही याला मदत करायला मलाच जावं लागते. आणि आता पराकुटीचा एवढा दुर्जनही नाही की भगवंताला वाटावं याला मारण्यासाठी मला जन्माला यावं लागतंय. आणि मग अशा सर्वसामान्य माणसांसाठी काय? आता हातात शस्त्र नव्हे तर शास्त्र घेऊन जन्माला यावं लागेल. आणि म्हणून संतांचा जन्म आहे. या मंडळींनी शास्त्र साध्या सरळ सोप्या भाषेत तुमच्या समोर मांडण्याचा, तुमच्या माझ्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी साक्षात गीतेवरची टीका प्राकृत भाषेत तुमच्या माझ्या समोर मांडली. तुकोबरायांची गाथा तर साक्षात 5वा वेद आहे. तुकोबरायांनी तर थेट जाब विचारला. तुकोबराय सांगतात, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एरांनी वाहावा भारमाथा. तुकोबराय म्हणतात, एऱ्या गाबळ्यांनी तुमच्यासारख्या लोकांनी डोक्यावर ते फक्त वेद घेऊन मिरवावेत, त्याचा अर्थ काय तो आम्ही तुम्हाला समजावून सांगू. आणि काय तुकोबरायांचं धाडस आहे? तुकोबरायांनी सांगितलं, अरे वेद आमच्या घरी पाणी भरतात. त्या परिस्थितीमध्ये, त्या समाज व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचं बंड करणं, अशा प्रकारचं धाडस दाखवणं साधी गोष्ट होती का? बरं, त्या व्यवस्थेला ती पचली नाही. आणि म्हणून काही लोकांनी तुकोबरायांना इतका कमालीचा त्रास दिला. एक वेळ तर अशी आली, तुकोबरायांना आदेश दिला, तुमची ही गाथा आहे ना इंद्रायणीमध्ये बुडवून टाका. रामेश्वर भट्ट जेव्हा देहूमध्ये आले, मंबाजी बुवा रोज त्रास देत होते. मंबाजी बुवांनी तक्रार केली रामेश्वर भट्टांकडे की काही करा, पण या तुकोबरायाला सांगा की हे वेद सांगायचा अधिकार तुला नाहीये, अभंग बिभंग रचना करणं बंद करा. रामेश्वर भट्ट जेव्हा देहूमध्ये आले, जात्यावर दळणारी बाई सुद्धा तुकोबरायांचा अभंग म्हणत होती.
कुंभारकाम करणारा कुंभार सुद्धा तुकोबरायांचा अभंग म्हणत होता. शेतात शेत नांगरणारा शेतकरी सुद्धा तुकोबरायांचाच अभंग म्हणत होता. अरे गल्लीतली गावातली लहान सहान पोरं सुद्धा तुकोबरायांचे अभंग म्हणत दौडत होती. आणि मग रामेश्वर भट्टांना जाणीव झाली की अरे तुकोबा नावाच्या या रसायनानं अशी काही पकड या समाज व्यवस्थेवरती निर्माण केलीये, त्यांच्या अभंगाचं असं काही गारुड देऊ आणि परिसरामध्ये आहे. आता मात्र तुकोबरायांना थांबवायला हवं. बोलून घेतलं तुकोबरायांना आणि सांगितलं तुम्हाला अभंग करायचा अधिकार नाहीये. तुकोबराय म्हटले अहो आम्ही देवाचं गुणगान गातो, भगवंत आमच्याकडनं जे करून घेतो, तो जे बोलून घेतो ते आम्ही बोलतो. तुमचा जो निर्गुण निराकार आहे तोच आमचा सगुण साकार आहे. यात भेदाभेद काहीच नाही. तुकोबरायांना आदेश दिला तुम्हाला अभंग करायचा अधिकार नाही आणि जे काही अभंग केलेले आहेत ते सगळे तुम्ही इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडवून टाकायचे. आता मला सांगा, इथं अनेक महिला आहेत. एक तर तुकोबराय संसारात त्या भौतिक व्यवहारांमध्ये लक्ष घालत नाहीयेत. तुकोबरायांची पत्नी आहे. तुकोबराय तिला लाडानं प्रेमानं आवली म्हणायची. आणि ही पत्नीचं वर्णन तुम्ही अनेक कीर्तनांमध्ये ऐकलं असेल. कटकट करणारी. तुकोबरायांचे अभंग जेव्हा बुडवायला सांगितले तेव्हा तुकोबरायांच्या पत्नीची काय प्रतिक्रिया असणं अपेक्षित आहे? एरवी ती तुकोबरायांच्या मागे लागते. अहो काय तुम्ही या काळ्या विठ्याचं नाव घेताय, सोडून द्या हे सगळं आणि घरात लक्ष द्या. आणि आता तुकोबरायांचे अभंग बुडवायला सांगितले. एखादी पत्नी म्हटली असती बरं झालं सुटका झाली, हे अभंगन बिभंगन सगळं निहून टाका त्या इंद्रायणीत, माझा नवरा निदान संसारात तर लक्ष घालायला. पण जेव्हा ही लोक अभंग घ्यायला आली, अभंगाच्या वया घ्यायला आली, पुढे सगळ्यात पुढे जर पहिल्यांदा कोण गेला असेल, तुकोबरायांची पत्नी गेली आणि तिने सांगितलं हात लावला तर खबरदार. तुकोबराय आले, आवले हे काय करते? ब्रह्मरुंदांचा आदेश आहे, अभंग सगळे इंद्रायणीत बुडवायचे, देऊन टाक त्या सगळ्या वह्या. तेव्हा तुकोबरायांची पत्नी म्हणते अहो या पांडुरंगाच्या नादी लागून तुम्ही संसार बुडवला आणि आता या लोकांचे आदेश पाळून तुम्ही परमार्थ बुडवायला निघालात. काय तुकोबरायांच्या पत्नीचा अधिकार आहे हो? लक्षात घ्या. तुकोबराय तर त्या भामनाथाच्या डोंगरावर, भामचंद्र डोंगरावरती पांडुरंग पांडुरंग करत देवाचं नामस्मरण करत जाऊन बसले ना. 2-2 दिवस खाली येत नव्हते. आणि तुकोबरायांची पत्नी आता जेवणाची वेळ झालीये, नवरा अजून आला नाही, तर बायको तो डबा घ्यायची आणि काट्या कुट्या त्या वाटा तुडवत तुकोबरायांना तो जेवणाचा डबा घेऊन जायची. आणि एक प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, आज मी इथं अनेक महिला आहेत म्हणून काळजीपूर्वक तो प्रसंग सांगतो. बघा, नवऱ्याच्या प्रत्येक सुखदुःखात आईनंतर जर कोण सहभागी असतं ना तर ती त्याची पत्नी असते. आता मोरे साहेबांचा सन्मान करताना सुद्धा दोघं जोडीचा करावा लागला की नाही? कारण त्या कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागे ती स्त्री सुद्धा खंबीरपणे उभी असावी लागते. तुकोबरायांना जेवणाचा डबा घेऊन जाते आणि जाताना पायात असा काटा मोडला, काटा थेट आर पार शिरला. नका शिखांत वेदना झाल्या. आणि मग तो काटा काढायचा कसा? काटा निघत नाहीये. आजूबाजूला बघते, कोणी नाही. गुरामाग चालणार एक 10-12 वर्षाचं पोरग, हिनं त्याला हात मारली, ए राजा पायात काटा मोडला जरा काढशील. ते पोरग पळत आलं, तुकोबरायांच्या पत्नीचा पाय असा हातात घेतला, काट्याला हात लावला आणि अलगद काटा काढला. वेदना कुठच्या कुठे निघून गेल्या. चेहऱ्यावरती स्मित हास्य आलं. त्या लेकराच्या गालावरून हात फिरवला आणि विचारलं, बाळा तुझं नाव काय रे? पोरग म्हणलं माझं नाव विठू. विठू म्हणल्यावर तर म्हणली तुझा मुर्दा बसवला, तुझ्या नादी लागून माझा नवरा इकडे डोंगरावर येतोय, तू इथं पण आला होयस रे, तुझं तोंड सुद्धा मला बघायचं नाही म्हणून दुसरीकडे तोंड फिरवलं तर तिकडे विठू. जिकडे जिकडे तोंड फिरवेल तिकडे तिकडे डोळ्यासमोर विठू दिसायचा. डोळे बंद केले आणि म्हणले आता मी अशीच चालते. आवाजाच्या दिशेने गेली, समोर तुकोबराय बसलेले होते आणि तुकोबरायांना पाहिलं आणि घडलेला सगळा प्रसंग सांगितला. आणि तुकोबराय म्हटले, अरे ज्याला मी आयुष्यभर शोधत राहिलो तो मला अजून सापडलेला नाही, तो पहिल्यांदा तुला सापडला, तो तुला पाहिला, तुझ्या पायातला काटा काढायला आला. किती किती भाग्यवान आहेस तू. साधू संतांनी साहेब परमार्थ इतका सोपा केलाय, म्हणजे सगळ्या संतांचे आपल्यावरती उपकार आहेत. देवाला काही लागत नाही, तो फक्त भावाचा भुकेला आहे. तुमचा भाव जर प्रामाणिक असेल तर तो काही सांगत नाही,
त्याला काही काही अपेक्षित, अरे सगळ्या जगावर त्याची सत्ता चालते आणि आपण काय देऊन त्याला खुश करणार आहोत? तो भुकेला आहे, तो तुमच्या भावाचा. तुम्ही जेवढं प्रेम त्याच्यावर कराल ना, त्याच्या कितीतरी पटीनं